हॅलो, राम मंडळी, कसे आहात सर्वे? तर आज मी गेले बाहेर घेऊन गेले मुलांना, जिथे की आमच्या बॅक साईडला आहे ना एक स्टॉल भरला होता. त्या स्टॉलच्या ठिकाणी मला गेल्या गेल्या आधी दिसले माझ्यासाठी खूप छान छान टॉप. पण टॉप घेताना मुलगा खूप परेशान करत होता. मग काय, घेतलं डिसिजन की नाहीच घ्यायचं म्हणून मला टॉप. निघाली खाण्याच्या स्टॉलकडे, तर तिथं दिसली मला पाणीपुरी. पाणीपुरी माझ्या मुलीला बी खूप आवडते. यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल यांनी लावले होते. पहिला बाईट पाणीपुरीचा खाल्ला, खूप छान पाणीपुरी होती. मी आणि माझ्या मुलीने पाणीपुरी तर खूप एन्जॉय केली. पाणीपुरी खूप टेस्टी होती. नंतर देन सेकंड गोलगप्पा मी खायला गेली, पण मला तो खाता काही जमला नाही आणि तो फुटला तोंडातच आणि अंगावरही त्याच्यात पाणी पडलं. आणि शेवटी असो, एन्जॉय तर झाला. पाणीपुरी ही प्रत्येक मुलीला आवडत असते. पाणीपुरीसाठी सगळ्या मुलींना क्रेज आहे, हे मला असं वाटतं. शेवटी फिरता फिरता मुलाला काय झालं, अचानक तो एका ठिकाणी थांबला. त्याला चिप्स देखील घेऊन दिले, पण त्याची चिडचिड काही थांबली. अचानक रोबोट सारखा उभा राहिला. मला सुद्धा खूप हसू आलं की असं काय करतोय. तिथे मला लगेच माझ्या मैत्रिणी भेटल्या. त्याच्यासोबत गप्पा टप्पा करत कुठं इव्हिनिंग झाली. वडापाव खाल्ला, मी खूप एन्जॉय केला. सगळं निवारलं आणि आम्ही निघालो घराकडे. लगेच रस्त्यात माझ्या बाळाने मला फ्रुटी मागितली. त्याला फ्रुटी मला घेऊन द्यावी लागली. आल्या आल्या लगेच मला स्वयंपाकालाही उभं राहावं लागलं. त्यासाठी मी आज म्हटलं काय बनवायचं, तर त्यासाठी मी आज बनवले होते पालकचे पराठे, जे की मुलांना खूप आवडतात. पण त्यांना आहे ना, शेवटी मी दाखवणार की त्यांना कशा पद्धतीने ते खायला आवडतात. तर मी तर पालक स्वच्छ निवडून घेतलाय, त्याला बारीक कट करून घेतलाय. पालक कट करून झाला की मी त्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या आहे ना कद्दूकस करून टाकले आहेत. आता यानंतर मी टाकणार आहे हळद, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल चटणी. लाल चटणी तुम्ही कमी जास्त करू शकता. माझ्या मुलांसाठी मी चटणी कमीच घालते. 1 चमचा धने पावडर टाकले आणि 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर आणि त्यात मी थोडी तीळ टाकते. 2 चमचे तीळ मी ते टाकले आहे. तीळ प्रत्येक वेळेस कोणताही पराठा असेल ना, तर तीळ नक्की घाला. खूप छान चव येते. चवीनुसार मीठ आणि 1 पळी तेल टाकून मी हे सर्व मिश्रण एकजीव करणार आहे. आणि ह्या मिश्रणाने मी फक्त 5 पराठे बनतील इथपर्यंत मी फक्त गव्हाचंच पीठ टाकणार आहे. यात तुम्हाला आवडतील त्या प्रकारचे तुम्ही सर्व प्रकारचे पीठ घालू शकतात, पण माझ्या मुलांसाठी मी गव्हाचं पीठ टाकते. पीठ मळता मळता अंगावर देखील पडलं, पण असो, काम करतो तर ह्या गोष्टी होत असतात. मी आता इथं सर्व पराठे एकसारखे लाटून घेणार आहे. तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतायत मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही दशमी मी जी बनवली, दशमी म्हणजे तुमच्याकडे याला काय म्हणतात? दशमी म्हणतात, पराठा म्हणतात, काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे सगळे व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा, कमेंट नक्की करा की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. तर मी सगळे पराठे इथं लाटून घेते आणि मी ह्या पराठ्यांना ना तूप लावते, गावरानी तूप. तेलाचाही वापर करते, पण मुलांना खायचं असलं, मुलं असं तूप खात नसतात ना गावरानी तूप, त्यासाठी मी असे पराठे बनवले किंवा डोसे बनवले ना, त्यावेळेस मी गावरानी तुपाने ते पराठे चांगले शेकून घेते. म्हणजे कसं आहे, मुलांना गावरानी तुपही फुटत जातं, पालकही जातं आणि गव्हाचं पीठ जे की ते पण चांगलं असतं. सगळंच पौष्टिक जेवण मुलांचे जातात. तीळ बघा किती छान दिसून येते. तीळ मुलं अशी दिली ना मुलांना तर खात नाही, म्हणून तीळ अशाच पराठ्यांमध्ये मी तीळ सुद्धा टाकून देते. आता तुम्ही म्हणा हे अनहेल्दी आहे, पण काहीच नाही म्हटलं तर एखाद्या वेळेस असं द्यायला काही हरकत नाही. तर मी तो पराठा घेतला, त्यात थोडा टोमॅटो सॉस आणि चीज स्प्रेड करून रोल करून मुलांना दिले. मुलांना असा रोल खूप आवडतो, त्यासाठी मी मुलांना शक्यतो असंच देण्याचा प्रयत्न करते की ते खायला नाही म्हणणार आणि आवडीने ते आपलं जेवण संपवून घेतील. तर हा पराठा मला तिळच्या चटणी सोबत आणि दहीच्या कोशिंबीर सोबत खायला खूप आवडतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.